भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट सामन्याला जे समर्थन देत आहेत, जी त्याची वकालत करतायत, त्यांनी जरा आपला अंतरात्मा तपासून पाहावा की राष्ट्राची भावना नक्की काय आहे. एकीकडे हंगार वॉटर अँड ब्लड विल नॉट फ्लो टुगेदर आणि दुसरीकडे तुमचा दुसराच काहीतरी पॉलिसीमध्ये कन्फ्युजन आहे भारत सरकारच्या. हे चिंताजनक आहे. सरकारने एक काहीतरी पॉलिसी ठरवली पाहिजे ना. आज जर खरी भाजप असती सत्तेत तर आज बीसीसीआयला प्रश्न विचारला असता की तुम्ही हिम्मतच कशी करता पाखड्यांबरोबर खेळण्याची. आशिया कप 2025 या स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान हा क्रिकेट सामना 14 सप्टेंबर रोजी होणार आहे. या सामन्यावरून आता राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलंय. विरोधकांचं नेमकं म्हणणं काय आहे हे जाणून घेऊयात. 14 सप्टेंबरला अबुधाबी येथे भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामना खेळवला जातो. भारत आणि पाकिस्तान हा सामना अबुधाबी येथे खेळवला जातो आणि भारतीय क्रिकेट बोर्डानं त्यात सहभाग घेतला. लोकभावना विरुद्ध आहेत. अजूनही जे 26 निरपराध लोक तिथे मारले गेले पहलगावला, त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश संपलेला नाही. अतिरेकी सापडले नाही. ऑपरेशन सिंदूर आजही सुरू असल्याचं सांगितलं जातं की ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानच्या विरोधामध्ये सुरू आहे आणि ते संपलेलं नाही. पाकिस्तानच्या कारवाया काश्मीरमध्ये थांबलेल्या नाही. अशा वेळेला पाकिस्तानचं कंबरडं मोडण्याची आणि पाकिस्तानबरोबरचे सर्व संबंध तोडून टाकण्याची भाषा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे गृहमंत्री अमित शहा, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व असली नकली नेते, हिंदुत्ववादी, त्यांनी हा विषय वारंवार मांडला की पाकिस्तानबरोबर कोणती संबंध आम्ही ठेवणार नाही. खून और पानी एक साथ नहीं बहेगा. सिंधू वॉटर ट्रीटी रद्द केली. सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानला देणार नाही. प्रधानमंत्री म्हणाले खून और पानी एक साथ नहीं बहेगा. आमचा प्रश्न आहे, मग खून और क्रिकेट एक साथ कैसा केले? खून और क्रिकेट, उजाडलेलं सिंदूर आमच्या महिलांचं, इतक्या लवकर तुम्ही विसरलात? हा काय प्रकार आहे? आमचा सवाल भारतीय जनता पक्षाला, सरकार सोडून द्या, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, जे भारतीय जनता पक्षाचे प्रचारक आहेत, त्यांची भारत पाक क्रिकेट सामन्याविषयी काय भूमिका आहे हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जो सामना आहे 14 तारखेला पाकिस्तानबरोबरचा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, जी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, त्या शिवसेनेनं निषेध व्यक्त करून या सामन्यांना विरोध केलेला आहे. नुसता विरोध नाही, महाराष्ट्रामधली महिला आघाडी शिवसेनेची ही त्या दिवशी रस्त्यावर येईल आणि माझं कुंकू माझा देश हा विषय सिंदूरचा आहे, सिंदूरच्या सन्मानाचा आहे. माझं कुंकू माझा देश अशा प्रकारचं अभियान, अशा प्रकारचं आंदोलन त्या दिवशी केलं जाईल. सिंदूर रक्षा अभियान हिंदीमध्ये सांगायचं तर, किंवा सिंदूर सम्मान आंदोलन, सिंदूर की रक्षा में शिवसेना मैदान में. पण मराठीत सांगायचे तर माझं कुंकू माझा देश माझा अभिमान अशा प्रकारचं आंदोलन 14 तारखेला शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे होईल. आणि त्यानंतर प्रधानमंत्री सिंदूर विसरलेत, ते घरघर सिंदूर वाटणार होते.
राजकारण करणार होते, विरोध झाल्यामुळे थांबले. त्यानंतर महाराष्ट्रातल्या लाखो महिला नरेंद्र मोदी यांना इथून सिंदूर पाठवणार आहेत. घराघरातून सिंदूर पाठवायचा सुद्धा अभियान त्या दिवशी आम्ही घेणार आहोत. आणि अशा प्रकारचं हे सिंदूर रक्षा अभियान किंवा माझा कुंकू माझं कुंकू माझा देश अशा प्रकारचं एक आंदोलन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार आदेशानुसार 14 तारखेला होईल. भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट सामन्याला जे समर्थन देत आहेत, जी त्याची वकालत करतायत, त्यांनी जरा आपला अंतरात्मा तपासून पाहावा की राष्ट्राची भावना नक्की काय आहे. हा एक प्रकारे देशद्रोह आहे. या भाजपवाल्यांची सगळी मुलं अबुधाबीत मॅच बघायला जाणार आहेत. जय शहा तर क्रिकेटचे सर्व आहेत. राष्ट्रभक्तीच्या गोष्टी आपण करता, अमित शहा करतात, आम्हाला शिकवतात, काँग्रेसवाल्यांना असतील, शिवसेनेला असतील. आम्ही म्हणे आमच्या मूळ विचारापासून दूर गेलो. आम्ही मूळ विचारापासून दूर गेलो नाही. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी भारत पाक सामन्याला कायम विरोध केला. जावेद मियादाद घरी आला तेव्हा त्याला ठणकावून सांगितलं, चहा प्यायचा आणि निघून जायचं. सामन्याची वकालत इथे करायची नाही. एका बाजूला तुम्ही काश्मीरमध्ये रक्त सांडत असताना तुम्ही क्रिकेट खेळायला आमच्याकडे येता? लाजा वाटत नाही तुम्हाला? हाच प्रश्न भारतीय जनता पक्षाला आहे. अरे तोंड तरी उघडा, विरोध तरी करा. हिंदुत्ववादी आहात ना? ते जे बाडगे बसलेले आहेत सरकारमध्ये महाराष्ट्राच्या शिवसेना म्हणून, बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन वगैरे, बाळासाहेब ठाकरेंचा विचार होता भारत पाक सामना होणार नाही. काय करतायत मिंधे आणि त्यांच्या आमदार खासदार पुढारी? काय करतायत? ज्यांनी काय ते मैदान वगैरे उखडलं होतं तेही त्यांच्या पक्षात गेले तसं मला कळलं. पण माझा प्रश्न इतकाच आहे, हा देशद्रोह. ऑपरेशन सिंदूर संपलं नाही, महिलांचा आक्रोश थांबला नाही, आजही सगळीकडे वेदना आहे त्याची. आणि तुम्ही क्रिकेट खेळता पाकिस्तानबरोबर? नाही. शिवसेना माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हे सहन करू शकत नाही. महिला आमच्या रस्त्यावर येतील. याला जोडून प्रश्न आहे. संजय राऊतांनी यावर ट्विट केलंय आणि त्यांनी सरकारच्या भूमिकेला विरोध केला की अबुधाबीमध्ये जो मॅच होत असेल तिकडे फक्त ऑपरेशन सिंदूर अजून चालू आहे, संपलेलं नाही. करेक्ट. दुसऱ्या बाजूला जशी मॅच खेळ जात असेल तर शिवसेना बीबीटी यांच्या वतीने संजय राऊतांनी ट्विट केलं की त्यांचा स्पष्ट याला विरोध आहे. तर नक्की राष्ट्रवादीचे सगळे संदर्भ भूमिका नाही, मला असं वाटतं आम्ही काँग्रेसशीही चर्चा करू. कारण का आम्हाला केंद्र सरकार मिक्स सिग्नल देतं. म्हणजे मी स्वतः अनेक मीटिंग्सला गेलेले आहे तेव्हा ते म्हणायचं वॉटर अँड ब्लड कॅनॉट फ्लो टुगेदर. तर मग जिथे पाणी, जी आपली दैनंदिन रोजची गोष्ट आहे प्रत्येक माणुसकीची, तिथे तुम्ही नाही म्हणताय पाणी सोडायला, तर जिथे पाणी आणि ब्लड कॅनॉट फ्लो टुगेदर, मग ही क्रिकेट मॅच कुठून आली? काही विषयच येत नाही ना. मग भारत सरकारने त्यांचा स्टँड बदलला असेल तर त्याच्याबद्दल भारत सरकारने क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे की नक्की काय भारताचं धोरण आहे. आणि मी विचारणार आहे भारत सरकारला, कारण का आम्ही ऑपरेशन सिंदूरला देशाच्या हितासाठी आतंकवादाच्या विरोधात ताकदीने आम्ही उतरलो आणि भारत म्हणून, एक भारतीय म्हणून आम्ही एकत्र लढलो. किंवा पक्ष नाही, विचारधारा नाही, सगळ्या बाजूला आपल्या देशाच्या हितासाठी एक राहिलो. एकीकडे देश पातळीवर आपण एकत्र असताना हा स्टँड बदललाय का याचं उत्तर भारत सरकारने द्यायला लागेल. आणि हा प्रश्न मी विचारीन भारत सरकारला की नक्की स्टँड काय. नाही, माझं म्हणणं आहे की स्टँड बदललाय का, कारण का हा फॉरेन पॉलिसीचा इश्यू आहे. जेव्हा फॉरेन पॉलिसीचा इश्यू येतो, मी तुम्हाला नेहमी सांगते की फॉरेन पॉलिसीच्या बाबतीत आम्ही थोडंसं सगळे सांभाळून एवढ्यासाठीच बोलतो. याचं कारण असं की तो देशाचा विषय. तुम्ही आज हा प्रश्न मला विचारलाय, मी आजच MEAला विचारेन की बाबा व्हॉट इज द पॉलिसी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आम्ही ताकदीने तुमच्याबरोबर या आतंकवादी हमल्याच्या विरोधात आम्ही ताकदीने उभं राहिलो. मग तुम्ही डायल्यूट केलाय का तुमचा स्टँड? हे बोललं पाहिजे त्यांनी की जर भारत सरकारने डायल्यूट केला असेल स्टँड तर मग एक चिंताजनक आहे ना. एकीकडे वॉटर अँड ब्लड विल नॉट फ्लो टुगेदर आणि दुसरीकडे तुमचा दुसराच काहीतरी पॉलिसीमध्ये कन्फ्युजन आहे भारत सरकारच्या. हे चिंताजनक आहे. सरकारने एक काहीतरी पॉलिसी ठरवली पाहिजे ना. असं सिलेक्टिव्ह होऊ शकत नाही ना. तर मी जरूर MEAला विचारीन आणि मी तुम्हाला याचं उत्तर देईन. MEAकडून क्लॅरिफिकेशन आलं. जिल्हा परिषदांच्या आरक्षणात जिल्हा परिषदेचं
आरक्षण आहे ते जाहीर झालेलं आहे, त्यामुळे लवकरच निवडणुका लागतील असं वाटतं. लागाव्यात. इंडिया पाकिस्तान मॅचबद्दल आपण आवाज उठवलेला आहे, त्या दिवशी आंदोलन. मला वाटतं भारत पाकिस्तान मॅच बद्दल आम्ही गेले 1-1.5 महिने हाच प्रश्न विचारत आहे की केंद्र सरकार गप्प का आहे. जगभरात खासदारांचे डेलिगेशन्स पाठवले, विरोधी पक्षाचे खासदार त्याच्यात होते. ऑपरेशन सिंदूर कसं झालं, ह्याच्या मागे पाकिस्तान कसं आहे, ह्याच्या मागे चायना कसं आहे, आपण जगाला सांगत गेलो. पण कदाचित दुर्दैव हे आहे की आज जी खरी भाजपा होती ती सत्तेत नाहीये. भाजपाने आयडियोलॉजी आपली बदललेली आहे, विचारधारा बदललेली आहे, हे आज दिसायला लागलेलं आहे. हे दुर्दैव आहे देशाचं. आज जर खरी भाजपा असती सत्तेत तर आज बीसीसीआयला प्रश्न विचारला असता की तुम्ही हिंमतच कशी करता पाखड्यांबरोबर खेळण्याची. पण आज बीसीसीआय पैशांची लालच दाखवून आपण पाहतोय ज्या देशांनी आपल्या देशावर हमला केला, आपल्या बांधवांना तिथे मारून टाकलं, सिंदूर पुसलं, जे ऑपरेशन सिंदूर कदाचित भाजपा बिहारमध्ये निवडणुकीसाठी वापरेल, त्याच पाकड्यांबरोबर आज बीसीसीआय क्रिकेट खेळत आहे. हे दुर्दैव आहे देशाचं.